ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वाद्यकालमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानयन्ति। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिवेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय आता आपला चाललेला आहे मी हा शक्तिपात मार्ग सगळ्या थरामध्ये कसा पसरलेला आहे। आपले सगळे संत महात्मे जे होऊन गेले त्या संत महात्म्यांनाही त्यांच्या सद्गुरूंनी अशी शक्ती प्रदान करून हा मार्ग आणि या मार्गाचं जे आत्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे ते त्यांना प्राप्त करून दिलं होतं। काल आपण संत नामदेव महाराजांचं उदाहरण पाहिलं। सेवा क्षेत्रांनी त्यांना कसा शक्तिपात करवला ते आपण काल पाहिलं। आज आपण एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहतोय। एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी कसा शक्तिपात केला, जनार्दन स्वामींना दत्त प्रभूंनी कसा शक्तिपात केला। तेव्हा श्री भगवान दत्तात्रेय हे शक्तिपात मार्गाचे आद्य सद्गुरू आहेत। त्यांनी नाथ संप्रदायातील महात्म्यांना
आदिनाथापासून सगळ्या नाथ संप्रदायांना त्यांनी शक्तिपात दीक्षा दिलेली आहे. श्री जनार्दन स्वामींना ही शक्तिपात देऊन ब्रह्मज्ञानी केलेले आहे. काल जनार्दन स्वामींना दत्तप्रभूंनी शक्तिपात कसा केला याचं वर्णन ऐकलं. हे वर्णन नाथांनी केलेले आहे. दत्तात्रेय शिष्य परंपरा सहस्रार्जुन दुसरा एकांत लागली. आज श्री संत एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी ही शक्तिपाताची दीक्षा देऊन ब्रह्मज्ञानी केलेली आहे. तेव्हा जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना कसा शक्तिपात केला याचे वर्णन करतात. आदिनाथांचे ठेवणे सिद्ध परंपरा जनार्दनी व्यवहारा एकनाथ. एकनाथ महाराज बोलतात आदिनाथांचं ठेवणं आहे. ठेवणं म्हणजे संपत्ती ठेवा. आदिनाथांचं ठेवणं म्हणजे हा शक्तिपात योग आहे. हे ठेवणं त्याचं तो सिद्ध परंपरेने जनार्दनांकडून श्री संत एकनाथ महाराजांना प्राप्त झालेला आहे. ही परंपरा सांगताना नाथ महाराज आपल्याला हा सुंदर उपदेश करतात. नाथ महाराज म्हणत आहे जनार्दनांचा गुरु स्वामी दत्तात्रेय दाता. नाथांनी म्हटले आहे की आमचे जे गुरु जनार्दन स्वामी त्यांचे गुरु आहे दत्त भगवान. स्वामी दत्तात्रेय दाता त्यांनी उपकार केला, स्वानंदाचा बोध दिला. दत्तप्रभूंनी जनार्दन स्वामीवर उपकार केला आणि त्यांनाही स्वानंदाचा बोध म्हणजे ज्ञान दिलेले. सच्चित सुखाचा अनुभव दाखविला स्वयंयोग. एका जनार्दनी दत्त असो माझ्या हृदयात. असे जे दत्त भगवान ज्यांनी माझ्या गुरूंनी उपदेश केलेला आहे, ज्यांनी सच्चित सुखाचा अनुभव माझ्या गुरूंना दिलेला आहे आणि स्वयंयोग स्वरूप दाखवले, तेव्हा ते एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि तो भगवान दत्त माझ्या हृदयामध्ये अन्य राहो श्री नाथांची प्रार्थना आहे. शक्तिपात योग दिशेने आपली स्थिती कशी झाली. आता संत एकनाथ महाराज महान कवी होते. ते संतच आहेत, ब्रह्मज्ञानी संत, जसे साधे संत नव्हते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ते गृहस्थाश्रमात राहणारे ब्रह्मज्ञानी आहेत. हा विशेष आहे इतर संतांपेक्षा. परंतु हे ब्रह्मदान त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वी प्राप्त झाले आणि असं असताना त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याचं कारण असं आहे की नाहीतर त्यांचा मोठीच खंडून जात होता. कारण हा एकुलता एकनाथ महाराज हा पुत्रलहानपणी झाला, जन्मतात नाईबाप गेले आणि आपल्या आजोबांनी त्यांचं ते संरक्षण केलेले. आता नाथांनी हे ब्रह्मज्ञान आता प्राप्त केलेले जनांनी करून दत्तात्रेय. परंतु जनार्दन स्वामींनी त्यांना उपदेश केलेला आहे की आता परत घरी जा. तुला आता ते ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तू आता महान झालेला आहे आणि अशा या स्थितीमध्ये खरोखर ग्रहस्थाश्रम स्वीकारता येत नाही. तुम्ही स्वीकारला तरी तो चांगला होत नाही.
परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की नाथांनी गृहस्थाश्रम आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे स्वीकारला इच्छा नसताना, आणि पत्नी त्यांना शिजवायला घरात काय. तेव्हा पत्नीचं साह्य मिळालं आणि नाथांनी आपला गृहस्थाश्रम आदर्श करून दाखवला. हे साधकांना तुम्ही सुद्धा आता गृहस्थाश्रमात आहात, तेव्हा आपला गृहस्थाश्रम कसा आदर्श करावा हे नाथ शिकवतात. बघा, तेव्हा संत एकनाथ महाराजांनी ज्या वेळेला जनार्दन स्वामींकडून दीक्षा घेतली त्यावेळेला त्यांची अवस्था कशी झाली होती ते त्यांनी स्वतः लिहिलेले. सुंदर वर्णन मिळतात त्यांच्या सकल संत गाथा भाग 2 मध्ये आलेले हे वर्णन. सांगा स्वामी मद कृपा हो करुणे शिष्य बिनवणी करी ऐशी. महाराज म्हणतात, मी माझ्या स्वामींना जनार्दन स्वामींना अशी प्रार्थना करून मला कृपा करून सांगा, मला उपदेश द्या, असा उपदेश करा मला, अशी विनंती केलेले शिष्य करी विनवणी करी अशी दया, हे गुरुराया माझ्यावर दया करावा. हा जो भाव आहे शिकता दीक्षा घेताना गुरुकडून, हा भाव जर जो दीक्षा घेणारा शिष्य आहे त्याच्यामध्ये असला तर त्याला ती शक्तिपात दीक्षा अधिक बलवान स्वरूपात लागते. आणि आता बहुतेक जे शिष्य असतात बिचारे त्यांना तर काही माहितीच नसतं, काही त्यांच्यामध्ये कुठला भावही नाही, काहीच नाही, आणि दीक्षा होते लोकांची. म्हणून दीक्षेमध्ये सद्गुरु तर ते देतात जे इतरांना देतात, भावात केलेल्या देतात, नसलेल्या ते देतात, परंतु फरक पुढे करतो अनुभवाचा. म्हणून आपल्याला शक्तिपात मार्गाची दीक्षा प्राप्त होण्यासाठी कसा भाव ठेवला पाहिजे हे नाथ सांगताय. तरी अशी दया मदगुरुराया, हे गुरुराया माझ्या तुम्ही अशी दया करा ना. लागत से पाया शिष्य राज, हा शिष्य काही साधा शिष्य नाही, त्याचं सगळं पालन पोषण जनार्दन स्वामी त्यांच्याकडे राहत होता. त्यामुळे त्यांचे पाय धरतोय, विनवणी करतोय, महाराज मला कोणाशी दीक्षा द्या ना. अशी करी अशी दया मदगुरु राया, लागत से पाया शिष्य राया, शिष्य राजा. शिष्य राजा झाले अष्टभाव प्राप्ती. आता ही अष्ट सात्विक भावाची प्राप्ती जेव्हा तो गुरुंच्या जवळ प्रार्थना करतोय त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये अष्ट सात्विक भाव निर्माण झालेले. आणि मग सांगा आता अशा वेळेला जर गुरुंनी शक्ती दिली तर ती किती वेगाने त्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट होईल आणि किती फायदा दिला. शिष्य राजा झाली अष्टभाव प्राप्ती, सद्गुरूंनी हाती धरिला. आणि मग काय झालं म्हणे, सद्गुरूंनी त्याला हाती घेतलं, हाती धरिला. नाथ महाराज एक बालक होते त्यावेळेला, ते फार मोठे होते. जेव्हा ते जनार्दन स्वामीकडे आले होते तेव्हा ते 20 लागले होते.
काही वर्ष तिथे राहिले आणि काय 2-4-5 वर्ष राहिले श्रीपाद. आजोबांनी खूप तिकडे तपास केला, कुठे गेला काही सापडेना. खूप दुःखी झालेली होती, धडकी नाही. अशा तऱ्हेनं नाथ महाराजांनी गुरु महाराजांना प्रार्थना करून विनंती केलेली. मग गुरु महाराजांनी त्याला हात धरला त्याचा. सद्गुरु हाती धरेला करी मेला एकांतात. हात धरला संध्याकाळा एकांतामध्ये. त्यांची जी खोली असेल एकांतात बसल्याची, त्या खोलीमध्ये त्याला नेलं. किल्ला होता मोठा. लोणकाबाचा किल्ला कदाचित पाहिला असेल. सुंदर आहे. तिची समाधी आहे जनार्दन स्वामीची. तेव्हा एकांतामध्ये नेलं नाथांना. धरीला करी नेला एकांतात अंकी बसवीत सद्गुरु राव. आणि कुठे बसवलं त्याला? आपल्या मांडीवर बसवलं. ते बसले आणि म्हटलं बेस रे आता मांडीवर. नाथांनी गुरुची माऊली मिळावी बसायला भाग्य. अंकी बेसवीत सद्गुरु राव. त्याला मांडीवर मांडीवर बसवलं. मग गुरु महाराज बोलू लागले. सद्गुरु राव बोलती त्या क्षणी. त्याला मांडीवर बसवलं, थापटलं आणि बोलायला लागले जनार्दन स्वामी नाथांना. सद्गुरु राव बोलते त्या क्षणी लागली मुंबई तया लागली. जेव्हा सद्गुरूंनी त्याच्या पाठीवर असा फिरवला आणि ते नाथाला सांगू लागले, त्यावेळेला नाथांची स्थिती मुंबई अवस्था त्यांना प्राप्त झाली. त्यांचं मनच नाही समजलं. अशी मुंबई अवस्था सद्गुरूच्या कृपेने कशी प्राप्त होते त्यांना स्वतः समजलं. हा त्यांचा स्वतःचा अनुभव समजून लागले. सद्गुरु राव बोलती त्या क्षणी लागली मुंबई तया लागली. आणि मुंबई लागल्यामुळे काय झालं? मनच नाहीसं झाल्यामुळे देवभाव गेला. तया लागे नाही देहीचा आठव. नाथांना आता आपल्या शरीराची सुद्धा आठवण राहिली. देवभाव गेला. तया लागे नाही देहीचा आठव. स्थूल सूक्ष्म भाव मावळले. आपल्या देहामध्ये जो स्थूल देह आहे वरचा आणि मधले जे सूक्ष्म देह आहे ते सगळे देहभाव नाहीसे झाले त्यांचे. आज तिथे गुरुंनी आपल्या मांडीवर बसून थापटलं आणि जे त्याला सांगू लागले त्यावेळेला नाथांची स्थिती कशी झाली ते स्वतः नाथ सांगले. तया लागे नाही देहीचा आठव. स्थूल सूक्ष्म भाव मावळले. मावळले चारी देह चारी अवस्था. चारी देह मावळले. 4 देह कोणते माहिती का? हा वरचा स्थूल देह जड, त्याच्यामध्ये त्याच्या खाली सूक्ष्म देह आहे 2, तिसरा कारण देह आहे आणि चौथा महाकारण देह आहे. हे चारही देह नैसे झाले. आठवण नाही त्यांना ते मावळले.
आणि म्हणाले मावळले चारी देह चारी अवस्था, आणि चारीही अवस्था त्यांच्या मावळल्या हो. या चार अवस्था कोणत्या? जागृती, निद्रा, स्वप्न आणि तुर्या. या चारही अवस्था त्यांच्या मावळल्या. अवस्थातीत झालेले आहेत. देहातीत झाले, अवस्थातीत झाले. महाराज मावळले चारी देह चारी अवस्था, शिष्य तो तत्वता ब्रह्म झाला. जेव्हा तत्वदृष्टीने नाथ महाराज होता, देहात तर आहेत, परंतु ते ब्रह्म झालेले, ब्रह्म झालेले. हे नाथांनी आपलं स्वतःच वर्णन लिहून ठेवलं, म्हणून आता आपल्याला कळतंय की काय दिशाशैली. शिष्य तो तत्वता ब्रह्म झाला. ब्रह्म झाला, त्याचा देह आत्मस्थिती. ब्रह्म झाला आणि त्याची देहस्थिती आत्मस्थिती झालेली आहे. द्वैत अद्वैत प्रतीती नाही जया, आणि त्यामुळे आता कुठलंही द्वैत राहिलं नाही. अद्वैत द्वैत अद्वैताच्याही पलीकडे ते गेलेले. द्वैताद्वैत प्रतीची नाही जया, नाही जया सुख दुःखाची भावना. आता मग सुख दुःख राहिलंच कुठे? सगळंच मावळलेलं असताना आणि ब्रह्मस्थिती आत्मस्थिती प्राप्त झाली असताना सुख दुःखाच्या भावना राहते कुठे? नाही जया सुख दुःखाची भावना, समूह वासना निरसली. आणि मग वासना तरी कुठे राहणार? आता कुठलीही वासना शिल्लक राहिली. वासना शून्य जेवढी. निरसली त्याची अहंकार कल्पना. आता त्याचा अहमही राहिला नाही शिल्लक. अहंकाराची कल्पनाही नष्ट झाली. निरसली त्याची अहंकार कल्पना, सुख दुःख यातना नाही तया. आणि मग अशा अवस्थेमध्ये सुखाची आणि दुःखाची कुठली काही जाणीव होत नाही. सुखाची जाणीव नाही ना दुःखाची नाही. सुख दुःखातीत झालेले ते काय असेल असतात बघा. सुख दुःख यातना नाही तया, नाही तया जीव शिव. आता जीव भाव आणि शिव भाव याच्याही पलीकडे ते गेलेले आहे. कारण जीव शिव हे असे दोन भेदजनक भाव आहेत. म्हणून शिव भावही राहिला नाही ना जीव भाव तर गेलाच आहे. नाही तया जीव शिव भेदा भेद, भेद अभेद सगळे मावळले. समूह हे वाद मिथ्या झाले. तेव्हा हे जे आपले वादविवाद चालतात, हे सगळे द्वैत अद्वैत वगैरे सगळं 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 नष्ट झालं. समूह वासना निरसली, सुख दुःख यातना नाही तया. समूह हे वाद मिथ्या झाले. नाही तया जीव शिव भेद. अहो एवढंच नाही, आता म्हणतात मिथ्या झाले ज्ञान आणि ज्ञाता. त्रिपुटी गेली. ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी असते. जाणणारा असतो त्याला ज्ञाता म्हणतात. जे जाणतो ते ज्ञेय असत आणि जे जाणलं गेलं ते ज्ञान असत. अशा प्रकारे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी संपली त्यांची. मिथ्या झाले ज्ञान आणि ज्ञाता, भोज्य भोग भोगता मावळला. हे सगळ्याच त्रिपुट्या संपल्या. खाणारा काय खातो ते आणि साध्य हे मावळलं.
भोज भोगता ती त्रिपुटी गेली. मावळला तेव्हा सद्वैत प्रपंच आणि मग तो द्वैतात्मा प्रपंच संपूर्ण नष्ट झाला, मावून गेला. त्यांना प्रपंचाचा आता विसर पडला. कल्पना करा, या अवस्थेमधून ते आता द्वैतात गेलेले प्रपंच. ज्या अवस्थेमध्ये त्यांचा संपूर्ण प्रपंच मावळला होता, अशा द्वैतावस्थेतून मोठा द्वैताच्याही पलीकडच्या अवस्थेतून ते आता प्रपंचात गेलेले होते. आणि त्यांचं जीवन किती आदर्श असणार. कारण त्यांना ही स्थिती सद्गुरूंच्या कृपेने अगोदरच लाभलेली होती. मावळला तेव्हा सद्वैत प्रपंच एक ब्रह्मसाच अनुभवले. आणि ना म्हणतात, मी ते जे ब्रह्म आहे ते खरं तेच अनुभवले. मला ब्रह्माचा अनुभवाशिवाय दुसरा कोणताही अनुभव त्यावेळेला नव्हता. अनुभवले त्याने अनुभव विडावला. अरे बापरे, मी जो अनुभव घेतला तो अनुभव इतका महाभयानक होता, इतका अति उच्च स्थितीतला होता की अनुभवच वेड्यासारखा झाला. अनुभव वेडावला. विचार मला जेथे ठाई. आता तिथे कुठला विचार, अशा तऱ्हेची ही नाथांची अवस्था झालेली बघा. अशा प्रकार दृष्टीवंत विचार मला जे ठाई, जे ठाई गती नाही षटप्रमाण साधन लक्षणा ठावकेचा. अरे कुठलंच काही शिल्लक राहिलं नाही. कशाने बोलू मी आता हे, कशाने सांगू मी तुम्हाला की माझा हा असा अनुभव आहे. वेगळं सांगण्यासाठी आता काहीच उरलं नाही. कुठली प्रमाणाने वेगळं षट प्रमाण मागून गेले. मग प्रमाणांचं ज्ञान राहिलं. गती नाही, साधनाची लक्षण मला आता कळत नाही. कैसा तेथे पराधिका वाचा. अहो सगळ्या वाचा मागे गेल्या पराधिक. परा प्रशांती मध्यमा उदयसरी. या ज्या माझ्या 4 वाचा आहेत त्या 4ही वाचा मावळल्या. मग मी सांगू कसं आता. सांगताना कुठल्या तरी वाणीने सांगावं लागेल ना. आणि ती खरी असली तरी सांगता येतं. त्या खालच्या ज्या 3 वाणी त्यांचा उपयोग नाही सांगण्यास. पण सरळ परा सुद्धा मावळलेली आहे. परा प्रशांती मध्यमाने खरी 4ही वाणी मावळल्या त्यांच्या. तेथे पराधिका वाचा जेथे त्या शब्दाचा लाग नाही. जिथं वाणीच मावळली तिथे शब्द कुठून राहणार हो. मी कुठल्या शब्दाने तुम्हाला मी माझा अनुभव सांगू. जिथे त्या शब्दाचा लाग नाही. लाग नाही तेथे उपपत्ती युक्ती. जिथे शब्दाचाच उपयोग नाहीये तिथं युक्तीने तरी मग कुठली उपपत्ती म्हणजे तुम्हाला सिद्धांत मानून दाखवू. काय लक्षण सांगू मी माझ्या स्वतःची. परोक्ष प्रतीती लया गेली. आपली जी परोक्ष प्रतीती असते ती प्रतीती म्हणजे अनुभव. परोक्ष अनुभव सुद्धा लयाला गेलेला आहे. लया गेली त्या त्यांनी मध्ये ठेविले सद्गुरु दयाळे दीनाला. आणि अशा कुठल्या स्थितीमध्ये मला सद्गुरूंनी ठेवलं. त्या दीनानाथ माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर केवढी कृपा केली आणि कुठल्या अवस्थेमध्ये मला ते घेऊन गेले काय सांगू.
एका जनार्दन गुरुपायी लीन. म्हणतात मी माझ्या गुरूंच्या चरणी लीन झालो. एका जनार्दन गुरुपायी लीन ब्रह्मकरी पूर्ण अनुभवले. मी माझ्या सद्गुरूंच्या या गुरुकृपेने ब्रह्माचा अनुभव घेतला. हे जे वर्ष महाराज हे नाथांनी स्वतः घेऊन ठेवलं म्हणून आपल्याला कळलं. अनेक सत्पुरुषांना अशा दिशा झालेल्या आहेत आणि त्यांना तसे अनुभवही आलेले चांगले. परंतु दुर्दैव असं आपलं की आपल्याला त्यांचे ते अनुभव कुठे वाचायला मिळत नाही. असो, तेव्हा हे जे वर्णन आहे आपल्या एकनाथ महाराजांनी लिहिलेलं हे सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने काय प्राप्त होते, कशी स्थिती प्राप्त होते, कशी होऊ शकते हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले. पाहिजे साधक चांगला, उत्तम सद्गुणांचा पुण्यवान साधक पाहिजे, सत्कर्मी पाहिजे, सद्वृत्ती पाहिजे, सदाचरणी पाहिजे, सद्गुणी पाहिजे, परमात्मा परब्रह्म यांची तळमळ असलेला पाहिजे, गुरुच्या प्रती निष्ठा का समर्पण त्याग असलेला पाहिजे. आणि नाथांमध्ये हे सगळे गुण होते. नाथ महाराजांना हे सगळं त्यांच्या गुरुकृपेने लाभलेलं होतं. आणि मग त्यांना जेव्हा ही दिशा झाली मग त्यांना अशा प्रकारचा ब्रह्मानुभव आलेला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की नाथांसारख्या महान ब्रह्मज्ञानी अशा या सत्पुरुषाने संसार केलेला आहे. आणि त्यांचा संसार पाहण्यासारखा आहे. महाराज आपण त्यांचे हे वाचलेले भागवताच्या वेळी त्यांचे चरित्र वाचलेले. असो, असा हा एकनाथ महाराजांचा अनुभव आहे. त्यांच्यानंतर मग पुढे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज हे पेशवे काळातले होते, शिवाजीच्या काळातले होते. आणि नाथ महाराज ज्ञानोबाच्या अगोदर 300 वर्ष, नंतर 300 वर्ष, ज्ञानोबा होऊन गेल्यानंतर 300 वर्षानंतर एकनाथ महाराज आले. आणि एकनाथ महाराजांनंतर 300 वर्षानंतर तुकाराम महाराज आले. असा हा मोठा फरक आहे काळाचा. आता श्री संत तुकाराम महाराजांना शक्तिपात दीक्षा कशी झाली याचे वर्णन श्री निरंजन रघुनाथ यांनी लिहिले. काय झालेले, तुकोबाचा स्वतः कवी होते, त्यांनाही तो अनुभव घेता आला असता, परंतु तो त्यांनी आपला स्वतःचा अनुभव नेहमी. परंतु निरंजन रघुनाथ म्हणून जे त्यांचे शिष्य होते त्यांनी त्यांचा हा अनुभव त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुण काढलेला आहे. तेव्हा निरंजन रघुनाथ यांनी केशव चैतन्य कथा तरुण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांचा ग्रंथ आहे केशव चैतन्य कथा तरुण. या ग्रंथामध्ये तुकाराम महाराजांना हा शक्तिपात मार्ग कसा लाभला याचं वर्णन आलेलं आहे. तेव्हा या ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन केलेले आहे. मग आता आपण तुकाराम महाराजांचा अनुभव. अहो, या संतांचे हे अनुभव पाहत असताना आपण संतो आणा म्हणून आपण हे वाचतो. बघा काय म्हणतात,
आपणास घडावे आचार्य सेवन, यास्तव गुरु करावा कोण. तुकाराम महाराजांना वाटत होतं की मला पण गुरु पाहिजे आणि आपल्याला त्या गुरुची सेवा करता आली पाहिजे. गुरु सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे तो आपल्याला लाभावा म्हणून कोणते गुरु आपल्याला प्राप्त करावे, कसे गुरु प्राप्त होतील आपल्याला. आपणास घडावे आचार्य सेवन, यास्तव गुरु करावा कोण. तो कोणाला विचारायचं मग, कोणाला गुरु करू मी. निरंजन रंगनाथ म्हणतात तेव्हा मी कोणाला विचारलं पाहता, हे पुसावे देवाला गुण. कोणाला विचारला वाट आहे त्या विठोबाला विचारला, विठोबाचे भक्त होते त्यामुळे त्या देवालाच विचारून आपण आता की मला गुरु पाहिजे, कोणाला गुरु करून बोला. हे पुसावे देवाला गुण, होऊन गेला पंढरीशी. तुकोबा पंढरीला गेले आणि भगवान पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली की हे म्हणता मला गुरु प्राप्त करून देणार, कोणता गुरु करून सांगलं. आता भगवंताला विचारता येते तुम्हाला गुरु कोणता पाहिजे ते द्या. म्हणून गेला पंढरीशी, पंढरीला गेले तुकोबा. करून साष्टांग नमस्कार. पंढरीला गेल्यानंतर मंदिरामध्ये विठोबांच्या मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घातला तुकोबांनी. करून साष्टांग नमस्कार, उभा राहिला कर जोडून. नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तुकोबा हात जोडून उभे राहिले, प्रार्थना करतायत पांडुरंगाची. उभा राहिला कर जोडून, करून हात जोडून. विनंती करी वारंवार, आणि त्या विठोबाला वारंवार विनंती करतायत, पांडुरंगाला वारंवार विनंती करतायत. श्री विठ्ठल मूर्तीस वारंवार त्या विठ्ठल मूर्तीला नमस्कार करून हात जोडून वारंवार विनंती करतायत. हे पांडुरंगा, हे विठोबा, सांग ना मी कोणाला गुरु करू. अशी गुरुसाठी प्रार्थना करता देवाजवळ. अशी प्रार्थना आपण कधी केली असेल का? तशी नाही. आपण देवाजवळ काय मागतो आणि तुकोबा काय मागून राहिले, केवढा आहे. आपण देवाजवळ काहीतरी दुसरंच मागतो. तुकोबांनी गुरु प्राप्तीसाठी प्रार्थना केली. विनंती करी वारंवार श्री विठ्ठल मूर्तीस. देवा प्रार्थना करतात, देवा तू परम गुरु. खरं म्हणजे तूच गुरु आहे आमचा, आणि खरं तर तेच असत. आपले खरे गुरु तो आत्मा असतो, तो खरा गुरु असतो, तो पांडुरंग असतो, तो दत्त असतो, तो राम असतो, काही नाव द्या त्याला. तो मुख्य गुरु आहे, परंतु तो मुख्य गुरु बाहेर येऊ शकत नाही आणि तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही ना. म्हणून तो दुसऱ्यामधून अवतरून तुम्हाला दीक्षा द्यायला येतो. म्हणून तुकोबा तेच त्यांना सांगितलं, देवा तू परम गुरु, करावा माझा अंगीकारू. तू माझा परम गुरु आहे, तू माझा अंगीकार कर, मला स्वीकार. मग उपदेश करून परी करू, जन्म मरण सुख व्हावे.
महाराज म्हणतात, हे पांडुरंगा तू माझा परमगुरु आहेस आणि मग तू मला उपदेश करून माझा जन्म शिकवण्याचा उपदेश करणार. माझा उद्देश करून करून जन्म मरण शिकवावे. प्रार्थना तुकोबांची बघा. पांडुरंग बोलायला लागला माझ्याशी. म्हणतात, मग बोले रुक्मिणी कांत. तो रुक्मिणी कांत भगवान विठ्ठल पांडुरंग बोलू लागला. मग बोले रुक्मिणी कांत, माझेच स्वरूप असे उतुरात जावे. अरे तू उतुराला जा, उतूर गावाला जा, तिथे माझं स्वरूप आहे. मग बोले रुक्मिणी कांत, माझेच स्वरूप असे उतुरात तेथे केशव चैतन्य साक्षात उपदेश करते तुझं नाही. गुरु दाखवून दिले बघा भगवंतांनी. त्या उतूरला केशव चैतन्य महाराज म्हणून आहे, ते माझं स्वरूप आहे, ते तुला उपदेश करतील जा. तेथे केशव चैतन्य साक्षात उपदेश करतील. ऐसे देवे सांगितल्यावरी, असं देवांनी सांगितल्याबरोबर तुकुया येता झाला उतुरी. भगवंतांनी हा जो आदेश दिलेला आहे, आता तुम्ही म्हणाल गडगडाचा पांडुरंग कस काय बोलला असेल, तिथे मूर्ती आहे भगवंताची. पण जेव्हा मूर्ती बोलतो म्हणजे अंतरातून तेव्हा बोलतो, अंतरातून आवाज येतो. आणि म्हणून हा अंतरंग असा पांडुरंग बोलायला लागतो आणि आदेश होतो आतून, जा तुला जा, तिथे माझं स्वरूप असलेला केशव चैतन्य आहे, तो तुला आदेश करील. अशा प्रकारे तुकोबांना आदेश झाला. तेथे केशव चैतन्य साक्षात उपदेश करून लागले. ऐसे देवे सांगितल्यावरी तुकया येता झाला उतरी. बाजारात जाऊन केल्याचे द्वारी बखळे मध्ये राहिला. आता उतूर गाव म्हणजे काय, खेडगाव होत ते. कुठं गाव बा, मोठ्या सृष्टी केशव चैतन्य माहिती नाही, म्हणून केल्याचं घर पाहिलं. कोणतीही जाणून केली. आता त्या तेलाचा घाणा जिथे चालतो ना, असं बखळ जागा असते आणि त्या खडबडी जागा असते, तर त्या बखल जागेमध्ये वगैरे जाणू केल्याच्या बाजारात होता तो जाणू केल्याचा, तो केल्याचा घाण होता. ती जागा बखल जागा तिथे होती बाजारामध्ये. तिथे जाऊन दिसले कोबा. बाजारात जाणू केल्याचे द्वारी बखळे मध्ये राहिला. सुरुवातीला बखल जागा होती त्या ठिकाणी जात होतो मांडवी स्नाना, तेव्हा करिता झाला प्रार्थना. आता त्या पूर्ण मांडवी नावाची नदी आहे. आता आपण या इथं आलो, पुण्याचा स्नान तर केलं पाहिजे. आपण काही प्रवास होता, मला कुठे पंढरपूर, कुठे देहू, आणि तिथून ते उतरला गेले.
पायी आणि नंतर मग त्या तेलाच्या टबकामध्ये राहिले आणि नंतर आता स्नान करून यायला पाहिजे म्हणून मांडवीमध्ये गेले चालले. जात होते मांडवी स्नाना तेव्हा करिता झाला प्रार्थना. तुकोबा जात असताना स्नानाला जात असतानाच प्रार्थना करतच चालले होते ते. केशव चैतन्य महाराज कोण कुठे काय माहिती नव्हतं म्हणून प्रार्थना करतच त्यांच्या संबंधी आठवणी चालत करत चालले. तेव्हा त्यांचा झाला प्रार्थना. तेव्हा तृतीयाने केले साष्टांग नमना. गेल्या नदीवर स्नान केलं आणि तिथे मग तुकाराम महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. गुरुला गुरुचं काही दिसत नाही. तेव्हा तृतीयाने केले साष्टांग नमना उपदेश करावा म्हणून. तेव्हा गुरुला उपदेश करावा म्हणून प्रार्थना करून नमस्कार घातला. उपदेश करावा म्हणून तुकयाचा उत्तम अधिकार पाहुणी मस्तकी ठेवला कर. आधीची वेळ असली करायला स्नानासाठी केशव चैतन्य आणि त्यांनी पाहिलं की हा तुकोबा आहे आणि तो प्रार्थना करून आलाय उत्तम अधिकारी आहे हा आणि प्रार्थना करून आला की मला उपदेश करा मला उपदेश करा. तेव्हा गुरु तिथे जवळ गेले त्याच्या आणि तिथे त्याच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवले. शक्तिपात दिशाची नाही कोणती दिशा मिळालेला स्पर्श दिशा नाही. याचा उत्तम अधिकार पाहुणी मस्तकी ठेवला करत हात तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कानामध्ये मंत्र दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी हा मंत्र त्याला सांगितला. मंत्र मिळालेला आहे तो रामकृष्ण हरी हा मंत्र मिळाला. महाराज या संतांचे सिग्नेचर अशा तऱ्हेने तुकोबांना हा शक्तिपात मार्गातूनच या ठिकाणी दीक्षेचा प्रकार घडलेला आहे आणि मंत्र सांगितलेला आहे. बघा रामकृष्ण हरी हा मंत्र त्याला सांगितला. त्या मंत्राचा अर्थ सांगून नुसता मंत्र सांगून बोलत नसतो जर त्या मंत्राचा अर्थही सांगितला तर फार चांगला असतो. म्हणून गुरुंनी त्या मंत्राचा अर्थही सांगितला. त्या मंत्राचा अर्थ सांगून ती अशी ठसविले पूर्ण ज्ञान काय केलं ती अशी ठसविले पूर्ण ज्ञान. हे जे पूर्ण ज्ञान आहे हे आत्मज्ञानच आहे ब्रह्मज्ञान आहे. तेव्हा तुकाराम महाराजांना पूर्ण ज्ञान प्राप्त करून दिलं. संपला वेळ तर आपला उद्या पाहू. हा सुंदर या साधू संतांच्या चरित्रांमध्ये हे कोणी सांगत नाही आपल्याला. या महात्म्याला सुद्धा अशा तऱ्हेच्या दिशा झालेल्या होत्या हे सांगत नाही. उद्याला आणखी व्हिडिओला भाग आहे. उद्या आजच्या सत्संगाच्या वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. ऐकण्यासारखे भाग्य आपल्याला हरि ओम तत्सत.